त्यामध्ये सामना सुरू करते मित्रांनो. आपण पाहत आहे जे पारधी बाबा स्पोर्ट्स आयोजित JP चषक 20-25-26 ही स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ माननीय उपसरपंच ज्ञानेश्वरजी पाटील साहेबांची संकल्पना. त्याच्या सोबतीला स्पर्धेचे अजून आमचे दुसरे आधारस्तंभ सन्माननीय समाजसेवक सुंदरसेठ पाटील यांची सुद्धा संकल्पना, त्यांचे स्वप्न इथे साकार करत असताना त्यांचे सर्व आयोजक मंडळ यांची मेहनत या स्पर्धेला लाभली आहे. आणि पाहता पाहता आपली स्पर्धा दुसऱ्या दिवसाच्या अंतिम टप्प्यामध्ये जाऊन पोहोचली आहे. आपण ही स्पर्धा सक्सेसफुली पार पडतोय हे आपल्याला म्हणण्यास आणि बोलण्यास काही वावगं वाटत नाहीये. चला कोणी संघ, चला मैदानामध्ये आपण तिकडे शपथी घ्या, प्रेक्षक पण बघतील. चला लवकर. आणि फलंदाज पण पाठवा. पंच ऑलरेडी पोहोचलेत बघा, 4:45 झालेत. दोन्ही कॅप्टनला सांगू इच्छितो 3-3 षटकाची चालेल का? दोन्ही कॅप्टन अनुमोदन द्या. कुलीचा कॅप्टन चालेल, कारण आपल्याला पुढचा सामना पण 3 षटकाचा व्यवस्थित करता येईल. कारण टॉस जिंकलाय कोलिवलीने. तुमचा निर्णय आम्हाला कळला पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे कोलिवली? तुम्हाला अधिकार आहे. चालेल, ओके. चला आपण 3 ओव्हरची करूया, कारण पुढचा सामना पण 3 ओव्हरचा अगदी मस्त होईल. कारण आपला 5:45 काळोख पडतो. 1 तासच बाकी आहे. 1 तासात आपल्याला 2 सामने कव्हर करायचे आहेत. दोघांनी चांगलं सहकार्य केलं त्यासाठी धन्यवाद दोघांचं. आणि आपण लगेच काही क्षणातच DJ कडून जाऊन असंच जातो आणि असंच येतो लगेचच आपल्या समोर. पण या आपण आमच्या पाहुण्यात नयन या स्टेजकडे या. एक खुशाल खेळतोय आणि खुशालचे बंधू नयन अरुण पाटील आपल्यामध्ये येतील. या, वेलकम. चला सर्व प्रेक्षकांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सर्वांना प्रेमाचा नमस्कार. ऑनलाईन प्रेक्षक जे जोडले गेलेत प्रिन्स मूवीजच्या सोबत त्यांना सुद्धा अगदी आम्ही प्रेमाचा नमस्कार करून स्वागत करतोय आपलं ह्या सामन्यामध्ये. सामना असेल जय हनुमान कोलिवली विरुद्ध जय हनुमान खोनी. कोहलीच्या कॅप्टनचं आपण हेअरस्टाईल बघितली तर अगदी सुरुवातीची महेंद्रसिंग धोनीची स्टाईल अशीच होती आणि छान त्याची संस्कृती बघितली आपण. त्याचे संस्कार अगदी त्याच्यामध्ये आदर खूप आहे. हेच तुम्ही दाखवणं गरजेचं आहे जगाला. आणि नक्कीच त्याचा खेळ, त्यांच्या संघाचा खेळ आपल्याला सुद्धा चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेलच. जसा महेंद्रसिंग धोनी गाजला कॅप्टन्सीमध्ये सुद्धा तसाच हा करणारा सुद्धा चांगला आपल्या संघाला पुढे नेईल. पण तो त्याच्या विपक्षी संघ जो आहे तो संघ सुद्धा चांगलाच आहे. जनुमान नावाचाच खोनी संघ फिल्डिंग करतोय आणि पहिला चेंडू मार्गस्थ प्रणीतच्या माध्यमातून शॉट आपल्या होतं. बॅकफुटला गेला, त्याला ड्राईव्ह केला. ऑन ड्राईव्ह पाहतो आपण. शॉट मिड विकेटचा फिल्डर वेगाने मिड ऑन कडे येतोय, कव्हर करे. पण तो पहिला चेंडू, ती पहिली धाव इथे प्राप्त केली आहे बॅटर सागरने. सागरच्या सोबतीला रोशन आहे. आमच्या सोबतीला पुन्हा एकदा इथे करण गुळवी आहेत स्कोरिंगसाठी. उजव्या बाजूला आमचे प्रिन्स मूवीचे एडिटर, ऑपरेटर, ग्राफर, स्टॅटिस्टिक्स सर्व काय करतायत ते 1 मॅन आर्मी. सोबतीला 2 कॅमेरामॅन. धावसंख्या सुरू झाले. सागर ऑफ द मार्क. आणि आता सामना करेल रोशन नावाचा बॅटर. प्रणीतचा सामना. लेफ्टी इथे रोशन, इथे फसवा, फटका मारतोय स्वतः गोलंदाज. कॉटन बॉल करतोय. 0 ते बाद होत असताना पहिला धक्का लागतोय टीम कोलिवली संघाला.
अगदी तिथे बॅकफुटला गेला होता बघा, अगदी फोर्स करायचा प्रयत्न त्या फटक्यामध्ये पाहायला मिळाला, परंतु तिथे चेंडू नंतर अगदी बॉडी लाईनकडे फ्लाय होऊन टर्न झाला होता. त्या कारणाने बॅटमध्ये नीटचा टायमिंग न होता, मिडल न होता, अगदी तिथे चेंडू समोर उडाला आणि अगदी मिड ऑनला कॉल करत असताना गोलंदाजाने सांगितलं की इट्स माय कॅच आणि त्याने स्वतः घेतली, कॉटन बॉल केलं गोलंदाज प्रणितने या चेंडूमध्ये मिस्टर रोशनला. तर आमचे सन्माननीय भाऊजी शेंडे आणि रुपेशजी शेंडे यांच्याकडून खुशाल अरुण पाटीलने जर 3 झेल घेतले इनिंग मध्ये तर तब्बल 3000 रुपयाचं बक्षीस मिळेल. फार मोठं बक्षीस. एक धाव एक गडी बाद. एक झेल घेतला प्रणितने, बाकीचे झेल खुशाल तुम्हालाच घ्यायला लागतील. हो काय बॉल आहे, परंतु तिथे ऑफस्टिकच्या बाहेर आहे. या साईडने सर आम्ही पाहतोय काय बॉल वळला तिथे असं वाटलं आणि पेस सॉलिड होतं या चेंडूमध्ये प्रणितचं. पेसर वन जबरदस्त टर्न झाला बघा, ऑफस्टिकच्या बाहेर टप्पा आणि आय थिंक सो वाईड लाईनच्या बाहेर टर्न झाला आणि त्या कारणाने हेमंत सराने बरोबर तिथे वाईट घोषित केला. सन्माननीय अविनाशजी पाटील साहेबांची स्टेजवर आणि तुमचं स्टेजवरती आम्ही या पद्धतीने स्वागत करतो. काय झेल टिपला प्रणितने. मी म्हणतो की प्रणितला पण बक्षीस लावा. खुशाल पण गेला 3 कॅच आणि इथे प्रणितने 2 घेतल्यात. काय लपकले कॅच, ही कॅच घेतली नाही, चिकटली कॅच. दोन्ही काय फिनिस्टिक लावून आला की काय प्रणित. जबरदस्त कॅच ऑफ दिस मॅच, कॅच ऑफ द टुडे टेकन बाय मिस्टर बॉलर प्रणित. ग्रेट. येस डीजे कम ऑन. दोन गडी बाद झालेत. काय कॅच घेतलाय. मी उल्लेख करतो त्या बक्षिसाचा, उल्लेख करतो त्या दरम्यान कॅच घेतला, पण मी उल्लेख करतो अविनाश पाटील साहेबांचा. त्या दरम्यान कॅच घेतला म्हणजे 0 सेकंड मध्ये झेल टिपला प्रणितने. सॉलिड कॅच टेकन. आणि अविनाश पाटील साहेब बघा तुमचं नाव घेतलं आणि तो झेल पकडला म्हणून तुम्ही यायचंच आहे स्टेजवरती. या आता तुम्ही येणं टाळू नका. या वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. नवीन बॅटर गेलाय. त्यांची दांडी गोल, दांडी गोल. काय बॉलिंग प्रणित करतोय. प्रणितच्या गणित समान समजत नाहीये, प्रणितची बॉलिंग समजत नाहीये. इथे बॅटर्सला तू चल मैं आया. सेलिब्रेशन बघा काय तो आनंद गगनात मावेनासा झाला या पूर्णपणे खेळाडूच्या ब्रिगेड मध्ये. दुसऱ्या बाजूला टीव्ही मध्ये पाहतात अरुणजी पाटील नक्कीच या सामन्याचा आनंद घेतात. आणि बॉलर आता हा येतो ऑन हॅट्रिक मिस्टर प्रणित. मध्ये गॅप पडली पहिल्या चेंडू मध्ये एक सिंगल, त्यानंतर विकेट, त्यानंतर बघितलं आपण वाईट, त्यानंतर लागोपाचे 2 विकेट प्राप्त केले आणि आता पुन्हा एकदा 4थ्या विकेटसाठी आता तलाश करतोय, विचार करतोय, सज्ज झालाय. त्याचा सामना कोण करेल बॅटर. जे झाडाच्या बाजूला प्रेक्षक आहेत खेळाडू आहेत, मी मला वाटतं तरी पाय जरा आतमध्ये घ्या, तुमचे पाय बाहेर नका ठेवू बाउंड्रीच्या पट्ट्याच्या बाहेर. येस ओके ओके धन्यवाद धन्यवाद. इथे 3 गडी बाद 2 धावांमध्ये. काय जबरदस्त इथे डॉमिनेशन फ्रॉम बॉलिंग प्रणित कडून. लॉंग रनअप त्याचं आहे बघा. 30 सलकेच्या बाहेरून येतो आणि अचूक मारा. पेस चांगला आहे बॉलिंग मध्ये आणि त्या पेसच्या आगेश धारा तिथे कोसळला संघ कोलिली संघाचा. जय हनुमान नावाचा नवीन बॅटर. चेंडू हॅट्रिकचा आहे. हॅट्रिक चेंडू, चेंडू आले उडालाय. ओ माय गॉड. अरे राजा तुझी उंची होती ना तेवढी, फक्त डुबकी मारायची होती, मासा भेटला असता. इथे हॅट्रिक बॉल होता. उंच पुरा खेळाडू लेग स्लिपला तैनात आहे. त्यांनी फक्त अडवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या मनात तेच होतं, आपल्या मनात होतं की झेल घ्यावा आणि प्रणितची तिथे हॅट्रिक व्हावी, पण तसं झालं नाहीये. धावसंख्या 3 वरती 3 गडी बाद. रन विकेट इक्वेशन आले. जितके रन तितक्या विकेट. काय बॉलिंग जबरदस्त. वेगावती स्वार होतोय. लॉंग ऑन आहे. मिड विकेट मध्ये डीप मध्ये फिल्डर आहे. बाकी सर्व फिल्डर 30 सलकर मध्ये अगदी गाडीसारखी नजर ठेवून उभे आहेत. बॉलरचा वापर काढलाय. वाईडिस लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पोहोचला आणि दोन्ही फिल्डर पण पोहोचले. चेंडू पोहोचला होता की काय हे पाहिलं जाईल, पण तिथे सेव्ह आहे की नाही ते सुद्धा पाहिलं जाईल. 19-20 असेल. आमचे करण गुळी तेच म्हणतायत आणि चेक करूया. आयोजक सुद्धा तेच म्हणतात कारण आमच्या दिशेने चेंडू येत होता.
डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने लॉफ केला होता चेंडू एक्स्ट्रा कव्हर झोनकडे शॉर्ट कव्हरच्या डोक्यावरून. हे या दरम्यान दोन फिल्डर आले. चांगला क्लायमॅक्स बघायला मिळालं. रन बॉल इव्हेंट ट्रॅक आणि फील्ड इव्हेंट पाहायला मिळालं. आणि हेमंत सर धावून रन किती झालेत ते पण सांगा जर आढळलं असेल तर. 3. आणि इथे काय सांगते आमचे तिसरे पंच. चौकार वाचवलाय सर आणि 3 धावा कम्प्लिटेड. वा एक धाव तर वाचवली आहे. गुड फिल्डिंग व्हेरी गुड फिल्डिंग ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग फ्रॉम जय हनुमान खोनी. 2 फिल्डर होते तिथे पार्थ आणि गौरव. वा पार्थ मागच्या सामन्याचा शिल्पकार. धावसंख्या 6 वर. अरुणजी पाटील साहेबांनी शुभेच्छा काय दिल्या आणि एक वेगळी ऊर्जा तयार झाली आहे खोनी संघामध्ये ज्यामध्ये खुशाल खेळतो त्यांचा सुपुत्र आपल्यामध्ये त्यांचा दुसरा मुलगा सुद्धा आलाय नयन. आपल्या व्यासपीठाकडे एक उत्तेजना निर्माण झाली उत्साह निर्माण झाला आहे स्पर्धेमध्ये. रोमांचकता वाढली आहे स्पर्धेची थरारकता वाढली आहे स्पर्धेची सौंदर्यता वाढली आहे. सौंदर्यजनक उत्साहवर्धक स्पर्धा. जय पारधी बाबा चषक 2025 जय पारधी बाबा. ओर द विकेट गोलंदाज जातोय. एनर्जेटिक बॉलिंग करतोय. चेंज ऑफ पेस काहीसा हलक्या कर्णटाकानं फेकी केली. फेकी डायरेक्ट स्टंप होती जाणं गरजेचं होतं तिथे. पंचाने लेग बायचा इशारा केला येवाना. एक धाव कंप्लीट. बघा बॉलर थांबतो की थांबा थांबा काय फेकू नका काही गरज नाही. आपल्याला विकेट मिळाल्या ज्या पाहिजे त्या प्रयत्न प्राप्त करून दिले. जास्त आपल्याला मोह नको अतिमोह नको. लालच बुरी बला आहे. धावसंख्या 7 वरती 3 गडांच्या मोबदल्यामध्ये टीम जय हनुमान कोलिली संघाची मस्त चुरस निर्माण झाली आहे. चहू बाजूला अनेक प्रेक्षक पाहतो आपण. गावकरी प्रेक्षक आहेत पंचक्रोशीतील प्रेक्षक आहेत. लॉफ्टेड इथे बॅट स्लाइस केली होती तिथे चेंडूला कापण्यात आलं हाफ वॉली घेऊन काहीसा काटा बदलला तिथे फिल्डर स्किट होते स्लाइड होते आणि त्या दरम्यान 2 धाव घेण्यासाठी पूर्णपणे अवधी मिळाला. धावसंख्या दोन्ही पुढे 9 वरती पाहतो आपण कोलिली संघाची. षटक क्रमांक 2 सुरू केलंय पार्थ गोलंदाजाने. छोटस विमान फिरतंय इथे ड्रोन कॅमेरा मैदानाच्या चहू बाजूला. प्रेक्षक सुद्धा तिकडे बघतात. वाईड यॉर्कर हाताळलाय सक्सेसफुली पार्थने. परफेक्ट पीस ऑफ बॉलिंग परफेक्ट पीस ऑफ लेंथ परफेक्ट पीस ऑफ लाईन परफेक्ट पीस ऑफ टप्पा. जबरदस्त डिलिव्हरी गोलंदाज पार्थ कडून. गोलंदाज ओर द विकेट पार्थ. बॅट्समन साठी पुन्हा एकदा फुल लेंथ स्विंगिंग पैकी तिथे स्टंपिंग विथ रनआउट म्हणू शकतो आपण. फलंदाज बॅटरने फटका मारला पाठीमागे वळून बघितलंच नाही. त्याला वाटलं की एक धाव मिळेल आपल्याला. परंतु अशा वेळेला आपलं लक्ष पाहिजे की चेंडू नक्की कुठे गेलाय विकेट किपरने सोडलाय की नाही हे पाहिलं पाहिजे. न पाहताच अगदी नॉस्टॅक यांच्या बॅटरला सांगत होता की आपण धाव काढूया आणि अशामध्ये फसला गेला. बॅटर रनआउट झाला. चिन्मय जो डगआउट मध्ये परततोय. धावसंख्या 9 असताना हा चौथा धक्का लागलाय जय हनुमान खोनी संघाला. यातील विजेता संघ 2 हात करेल अन्वी एंटरप्राइजेस खांडपे संघाच्या विरुद्ध. सन्माननीय सागरजी बाराम पाटील साहेबांचा तो संघ खांडपे. नवीन बॅटर आला ऋषिकेश 5चा सामना करण्यासाठी. हो आले आले हाफ वॉली घेतलं. मोठ्या पद्धतीने स्मॅचचा प्रयत्न होता. वाईडिस लॉंग ऑफ वेगाने येतो तिथे फिल्डर फेकी करतोय अगदी गोलंदाजाच्या हातामध्ये. तितक्याच वेगाने बॅटर नॉस्टॅक यांचा सुरक्षित आपल्या घरामध्ये पोहोचल्यानंतर टाळीच्या गजरामध्ये 2 धावा. त्या 2 धावांचा स्वागत झाला. धावसंख्या 2 पुढे 11 वर. 11 ऑन द बोर्ड. 4 गडी बाद. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न होता त्या ठिकाणी काहीसा मिड टायमिंग झाला. बॅटमध्ये निसा मिडल नाही झाला. टायमिंग थोडंसं मिस झालं आणि आता तो लॉंग ऑफच्या वरून जाऊ शकला असता. अशा वेळेला फ्लॅशी लुकिंग शॉट पाहायला मिळतात आपल्याला टेनिस क्रिकेटमध्ये. जेव्हा हा फॉलीमध्ये यस दॅट्स इट. वा खेचून मारलाय ठेचून मारलाय फेकून दिलाय. काऊ कॉलेजच्या वरून षटकार.
इट, यूज इट, माइटी ब्लो. जबरदस्त हाय ब्लॅकचा वापर केला. काय नजर, काय हँड आणि एक कॉम्बिनेशन या फटक्यामध्ये पाहण्याजोगं होतं. अगदी मंत्रमुग्ध करणारा, डेलिशियस, ब्युटिफुल, रुचकर, चविष्ट, दमदार, शानदार, बहारदार षटकार खेचला तो मिस्टर ऋषिकेशने. ऋषिकेश कानिटकर सुद्धा एक चांगले प्लेअर होऊन गेले आपले. धावसंख्या 6 आणि पुढे 17 वर, 17 ऑन द बोर्ड. 17 धावा, 4 गडी बाद. षटक क्रमांक दुसरे इथे अजून समाप्त नाही झालं की समाप्त झालं? समाप्त झालं. म्हणजे या षटकामध्ये करंजी किती धावा आल्या? एकूण 11 धावा आल्या. 11 टेकन फ्रॉम दिस ओव्हर. चहूबाजूला आपण पाहतो की वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक आपल्याला आलेले दिसतात. आपल्या परिसरातील ग्रामस्थ मंडळ सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. या आपली स्पर्धा आहे. काका, मामा, दादांनो, या इकडे आपल्या व्यासपीठाकडे आपण येऊन इथे स्थानापन्न व्हा. जे दिसतात आम्हाला चहूबाजूला, या परिसरामध्ये वरिष्ठांना सुद्धा क्रिकेटचं तितकंच वेड आहे आणि जे तरुण खेळाडू आहेत त्यांना सुद्धा तितकंच वेड आहे. म्हणून त्या परिसरातील क्रिकेट फार पुढे जात आहे. म्हणून या परिसरामध्ये मोठमोठ्या स्पर्धा सुद्धा होत असतात. फुल टॉस, क्लीन बॉल, क्लीन बॉल, आडवा केला परंतु बॅटरला आडवा केला, फलंदाज बाद. एसटी दाखवली मी, तुझी ती एसटी वाकवली. अशा वेळेला तुम्ही गार्ड घेतला पाहिजे पंचांकडून. जेव्हा तुम्ही खेळायला जाता, तुम्ही जेव्हा स्ट्राईकला उभे असता, अशा वेळेला तुमचा मिडल स्टंप, ऑफ स्टंप किंवा लेग स्टंप असा एक गार्ड घेतला पाहिजे. म्हणजे तुमचा अंदाज असतो की तुम्ही कुठल्या अँगलने शफल होऊन फटके मारतायत. तुम्ही बॉलरला असे तिन्ही एसटी दाखवली तर तो वेगवान मारा करून यॉर्कर फुल लेन टाकून तुमचा अशा प्रकारे समाचार घेऊ शकतो. आणि तशीच जिथे विकेट दाखवली आणि क्लीन बॉल केलं बॉलर मानसने. या ठिकाणी मानसने सुद्धा आधीच्या सामन्यामध्ये मस्त बॅटिंग केली. छान बॅटिंग पाहण्याजोगी होती. मानसची चांगली पार्टनरशिप सुद्धा झाली होती, आपण पाहिली. मानस आणि खुशाल अरुण पाटील यांनी ती इनिंग सजवली होती. मारतने 18 धावा केल्या होत्या आणि खुशाल अरुण पाटीलने 13 धावांचं योगदान दिलं होतं आधीच्या सामन्यामध्ये. इथे 17 या धावसंख्येत विकेटचं पतन झालं. विकेट क्रमांक 5 इथे पडलेला आहे. प्राप्त केले टीम जय हनुमान खोनी संघाने. नवीन बॅट्समन गेल्यात मैदानामध्ये जितेंद्र सागरच्या सोबतीला. जितेंद्र ऋषिकेच्या सोबतीला. हो, हा काय प्रकार आहे? फुल लेनचा चेंडू वापरला गेला आणि वाईडचा इशारा पंचाचा. विकेट किपरने एक वेगळा प्रयत्न केला तिथे चेंडू अडवण्याचा. अशा वेळेला काय करा, चेंडू अडवणं गरजेचं आहे. आणि पंच सांगतात तिकडे की नो साठी चेकआउट करायचं आहे की चेंडू जर स्टिकच्या वरून असेल फुल टॉस तो नो दिला जाईल. बरोबर विकी सर. तिसरे पंच आपले या, हॅरी सर या, आमचे हॅरी पॉटर या, हिरामन खरकर. धावसंख्या 17 वर असताना हे प्रसंग आपण पाहतोय होताना घडले. जे दिसलंय आपल्याला त्याचा निर्णय आता आपल्यापर्यंत येईल. आम्हाला नवीन स्कोरर लाभतो इथे. अगदी तरुणामध्ये अगदी वेधलेला आच्छादलेला स्कोरर. केस सुद्धा अगदी चहूबाजूला आच्छादलेले आहेत. प्रणित शेंडे, ज्याच्या केसांना शेंडे अजून नाहीये असा आमचा लाडका प्रणित. थोडक्यात की तरुण आहे तो फार. चेक केलं जाते मित्रांनो, इथे चेक केलं जाते छान पद्धतीने. आमच्या टेक्नॉलॉजीचा आपण वापर करूया. सगळ्यांच्या नजरा आमच्याकडे बघा. एव्हाना आम्हाला कोणी बघतच नाही, ऐकत असतात फक्त. आता सगळे बघतात कोण बोलतोय नक्की. वाईडच आहे सर, यू आर राईट. वा, बघा तिथे काळजी घेतली पंचांनी. प्रत्येक गोष्टीची काळजी घेणं म्हणजे पंचांचं जबाबदारी असते आणि ते घेत असताना तिन्ही पंच हॅरी सर, हेमंत सर आणि विकी मोगरे सर. इथे पाहतोय चित्र ऑफसाईडला जातोय, फिल्डर तिथे पोहोचतोय आणि फेकी होईपर्यंत 2 धाव झाल्या कंप्लीट. हो हो हो, तिथे कंप्लिशन आणि धावसंख्या इथे 19+2 21 वर. 21 धावा, 5 गडी बाद. ऋषिकेशच्या बॅटमधून या 2 धावा जोडल्या जातील. आमचा हा 12वीला असलेला स्कोरर मस्त लिहितोय. 2 पेन त्याच्या हातात आहेत. 2 पेन हातात घेऊन तो लिहितोय आणि इथे एकच बॅट हातात मिळते. धावसंख्या 21 वर. आपटी दिलीये, अपट बार केला आणि सक्सेसफुली इथे चेंडू डॉट काढला गोलंदाजी. काय पेस होता चेंडू मध्ये. धनु का आपण लेदर क्रिकेट पाहतो की काय, असे चेंडू वेग शेलार वगैरे काय छान हाताळतो. सुंदर, जबरदस्त इथे वेग बघितला आपण या पेसर कडून. गोलंदाज तिथे मानस आहे.
म्हणजे अष्टपैलू क्रिकेटर आहेत, त्याच्यामध्ये खूप दडलेलं गुण दिसतंय आपल्याला, गुणी खेळाडू. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला, समोर खेचण्याचा प्रयत्न, व्ही शॉप मध्ये लॉंग ऑफला फिल्ड, तिथे थोडंसं मिस फिल्डिंग झालं आणि एका टप्प्याने गॅदर करून धडक दिली एसटीना. फलंदाज रनआउट, एक धाव कंप्लीट आणि फलंदाज बाद. बघितलं आपण या ठिकाणी एक धाव कंप्लीट झाली, 2 धाव घेण्याचा मोह तिथे अगदी फसला गेला आणि तिथे आपण पाहतो धाव फलकावती 22 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या तिसऱ्या षटकाच्या प्रोग्रेसमध्ये पाहतोय आपण काहीसा धावसंख्या खाली आल्यात. इथे स्कोरला सुद्धा इथे जास्त काम नाहीये, परंतु तो प्रत्येक गोष्टीचं इथे अगदी करेक्शन करतोय बघा, ऍडिशन करतोय आणि पूर्णपणे इक्वल टू करतोय सगळ्या गोष्टी. कोणी किती धावा केल्यात पटापट त्याचं बेरीज चाले, वजाबाकी चाले. हाच आहे तो अगदी उगवता सीतारामचा धामणगावचा मिस्टर शेंडे साहेब. मानसचं षटक पाहतो आपण आणि विकेटचं पतन झालं, सोबतीला पाणी सुद्धा घेतलंय. पाणी घ्या, जास्तीत जास्त पाणी घ्या, स्वतःला सांभाळा. हेल्थ इज अ वेल्थ. चौबईच्या सर्व आम्ही लाडक्या प्रेक्षकांना विनंती करतो, जे आमचे ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक आहेत त्यांनी येऊ शकता, आपण या मंचकावरती या आणि इथे बसून ह्या क्रिकेटचा आनंद घ्या. पुढचा चेंडू मार्गस्थ करतोय मानस. पुन्हा एकदा आपण वार, वाह काय जबरदस्त वार करतोय गोलंदाज, जबरदस्त अटॅक करतोय, हल्ला करतोय बॅटरवरती. बॅटरला अगदी सरप्राईज करतोय, फ्रस्ट्रेशन मध्ये आणलंय की चेंडू कसा आपण मिडल करायचा. लास्ट टू गोचा इशारा पंच करत असताना बॅटरला या तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल आणि 30 षटकाचा सामना आपण ठेवलाय नियमानुसार. काय असेल ह्या इनिंग मधला टार्गेट ते बघायचं आहे. नाही काय जबरदस्त बॉल, लाऊड अपील, LBW. तरी सुद्धा तिथं मन भरत नाही बघा बॉलरचं, तरी सुद्धा हिट केलं, पण त्याला ऑलरेडी विकेट मिळाली आहे. ती म्हणजे LBW. डॉट चेंडू शेवटचा, धावसंख्या 22-23चं टार्गेट आहे जिंकण्यासाठी जनमान खोनी संघा पुढे. 18 चेंडू 23 धावांची गरज. शेवटच्या चेंडूमध्ये भन्नाट स्विंगिंग डिलिव्हरी होती, त्यामध्ये आधी समोर पकडलं आणि पंचाने अपील स्वीकारली. LBW आउट दिलं बॅटरला. मॅच लो स्कोरिंग आहे मित्रांनो, परंतु हाय व्होल्टेज बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आमचे करंजी गुळी आमच्याकडून रजा घेत असतात. करंजी व्हेरी गुड डन बाय यू. मस्त स्कोरिंग केली त्यांनी आणि ते पुढच्या प्रवासासाठी चाललेत. त्यांना रिप्लेस करतात आमचे लाडके प्रणित शेंडे, आपल्याला इथे मदत करतीलच. त्यांच्या शिक्षणाचा उपयोग इथे ते करतील आपल्या ह्या लेखाजोखामध्ये. तर तब्बल इथे प्रणित 6 गडी बाद झाले ना, 6 गडी बाद झाले आणि ऋषिक सागर होता मैदानामध्ये. तर 22 धावा बरोबर, येस 23चं टार्गेट. चला लगेचच बॅटर पाठवा आणि फिल्डिंगसाठी सुद्धा जा. कोलिले संघ आपण जायचं आहे, पटापट जाऊया आपण. बरोबर 20 मिनिटांमध्ये इथे ही इनिंग समाप्त झाली. काहीसा जास्त वेळ घेतला आपण, पण हरकत नाहीये. आपण 3-3 षटकाचे त्यासाठीच सामने केले, जेणेकरून आपल्याला शेवटच्या सामन्यामध्ये 6 वाजण्याच्या आत आपल्याला कम्प्लिशन करता येईल. एका रेषेत चाललेत बघा, ही शिस्त आहे, ही जग पाहत असतं, हे पब्लिक सब देखतीये. आणि कोहली संघाने दाखवले त्यांचं स्पोर्ट्समनशिप, त्यांची शिस्तबद्ध. आणि काही टुर्नामेंटमध्ये मित्रांनो शिस्तबद्ध संघाला सुद्धा बक्षिसं असतात आणि ते गरजेचं आहे. एका रेषेत गेले, कॅप्टनला फॉलो केलं आणि आता एकत्र जमा होऊन त्यांची मीटिंग होणार, शपथी होणार. त्या दरम्यान बॅटर पाठवा लगेचच, जाऊ द्या मैदानामध्ये 23चं टार्गेट घेऊन. आणि मी आता कॉमेडी बॉक्समध्ये बोलवतोय आमचे सन्माननीय समालोचक सुभाजी धुमाळ सर, या आणि ऐकवा या इनिंगचं धावतं वर्णन आपल्या सुमधुर आवाजात. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मनोज कारवे सर. यानंतर खानपे संघाने देखील पूर्णपणे तयारीत राहायचं आहे, कारण या संघात विजय संघ विपक्ष खानपे अर्थात अनवी इंटरप्राइजेस खानपे या दोन संघांमधील पुढील सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सायंकाळी 17 मध्ये सर्व क्रिकेट प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. JP चषक 25-26 हे दिमागदार राजनंबरमध्ये आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि सेकंड सामना आपण पाहतोय जयबजरंग कोहली विपक्ष जहनमान खोनी या दोन संघांमध्ये. 3 षटकांचा सामना आपण पाहतोय. 3 षटकामध्ये कोहली संघाने आपल्या धावफलकावर धावा एकूण बनवल्या त्या 22 आणि 23 धावांचं लक्ष ठेवलं जहनमान खोनी या संघासमोर. आणि लक्ष्याचं पाठलागांसाठी विनोद आणि वेद ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते.
प्रणित शेंडे आपण बघू सध्या स्कोररच्या भूमिकेमध्ये. तर लगेच आपली पोझिशन घ्यायची आहे बॅटरने. यानंतर देखील आपल्याला सामना खेळवायचा आहे आणि यापैकी तुमच्यापैकी एक संघ नक्कीच शेवटचा सामना देखील खेळणार आहे. या गोष्टीचे देखील जाण असू द्या. विनोद आणि वेद ही जोडी मैदानामध्ये. तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाजीला सुरुवात करेल ज्यापासून कोहली संघाकडून गोलंदाज पाहायला मिळते गणेश. स्ट्रायकर बॅटर विनोद, नाश्ता बॅटर पाहायला मिळतो वेद. तर फ्रंट लाईन गोलंदाज पाहायला मिळतोय गणेश. गणेश आपण बघतो बॉलिंग ट्रॅकवर. प्लेयर मेस इथे मात्र निर्धाव चेंडूने सुरुवात गणेश यांनी केलेली आहे. नेहमीच आपण पाहतो गोलंदाज श्री गणेश गणेश करताना पाहायला मिळतोय आणि इथे देखील गोलंदाजीला श्री गणेश केलेले आहे. त्याने पहिला चेंडू डॉट हाताळलेला आहे. आव्हान 23 धावांचं आहे. 23 या लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल. इथे मात्र खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर हा फटका खेळलेला आहे. चेंडू निघून जातोय या सीमा पार 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 4 आपण पाहतो या चौकाराने ऑफ द मार्क होताना फलंदाज विनोद आणि चौकाराने अकाउंट ओपन होते जानमान कोहली या संघाचा. 23 या लक्ष्याचा पाठलाग करताना जानमान कोहली संघ आपण पाहतोय. पहिले षटक मार्गस्थ आपण पाहतो या पहिल्या षटकामध्ये 2 शतक ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. इतर शतक 30 या संघामध्ये पाहायला मिळत आहेत. गणेश बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा तयार होताना. तर पुन्हा एकदा सामोरं झाले फलंदाज विनोद. स्विंग अँड मिस इथे मात्र समोर खेळण्याचा प्रयत्न वापसी करताना गोलंदाज आपण मध्ये गणेश पहिले चेंडू निर्धाव त्यानंतर चौकार त्यानंतरचे चेंडू देखील निर्धाव. इथे मात्र प्रॉपर टायमिंग साधताना चेंडू ट्रॅव्हल होतो या तो ऑन साइडला. एक सिंगल रनचा फलंदाज पूर्ण करतात. सिलिया मिडल रिझर्व मध्ये चेंडू फील केला जातोय. तोपर्यंत एका धावने स्ट्राईक रोटेट करतो फलंदाज विनोद आणि एका धावने या कोहली संघाची धावसंख्या पोहोचते ती 5 ओव्हर. 25 या लक्ष्याचा पाठलाग जर्मन कोहली संघ करतोय. इथे मात्र आपण पाहतोय की जोरदार अपील पंच संमत नाही. इम्पॅक्ट कुठेतरी इस्टर्नच्या बाहेर पंच दर्शवतात. हाईट फॅक्टर त्यानंतर इम्पॅक्ट आहे या गोष्टी काही या लक्षात घेतल्या जातात ज्यावेळी पाचीचा निर्णय दिला जातोय. पाचित अर्थात मराठीमध्ये पाचित, हिंदीमध्ये आपण पाहतोय पगबादा आणि या इंग्लिशमध्ये LBW लेग बिफोर विकेट. हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळतोय स्थिर आहे ती 5 धावा. पहिली षटक मार्गस आहे गणेश पहिली षटक घालताना. यानंतर अनिल इंडिया खांडपे संघाने टॉस बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. इथे जागेवर खडे खडे फटका खेळलेला आहे. स्टँड अँड डिलिव्हर चेंडू निघून जाते सीमा पार. मौका भी दिया और छक्का भी दिया. अनफिट पंचाने आता मात्र 300 पंचाची मदत पाहतोय. षटकर के चौकार पाहावं लागेल. मोका बिद्यावर छक्का बिद्या हा षटकार आहे आपण पाहतोय. आणि पंचाचा जो निर्णय आम्ही देखील कॉम्बॉक्स मध्ये म्हणालो होतो की हा षटकार आहे. मोका पण दिला आणि षटकार पण दिला. धनराजी गुलवे यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. JP चषक 25-26 मध्ये हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 6 ने पोहोचते ती या दुहेरी अंगामध्ये 11 वर.
दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज ऋषिकेश येतोय. तर ऋषिकेशचा सामना करेल फलंदाज विनोद, जो व्यक्ती 5 दोषांवर फलंदाजी करतोय. इथे मात्र फुलटा चेंडू होता. इष्टेशा मागे चेंडू अडवण्याचा प्रयत्न, अखेर डीप मध्ये चेंडू अडवला जातो. आपण बघतोय भरपूर घटना या चेंडूवर पाहायला मिळतात. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण होतात आणि सिंगलने या धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते. ती जहानमान खोनी संघाची ती 12 धावा. दुसरं षटक मार्गस्थ ऋषिकेश दुसरं षटक चालताना आपण पाहतोय. इथे मात्र खडे हा फटका केलेला स्टँड अँड डिलिव्हर, मात्र इथे घ्या अंतर कापता आलं नाही, घ्या इलेव्हेशन बनवता आलं नाही आणि परिणाम स्वरूप पहिला फलंदाज जहानमान खोनी संघाचा बाद. विकेट प्राप्त करताना पहिल्या इनिंग मध्ये नक्कीच मनोज कारवे सरांनी उल्लेख केला होता की ऋषिकेश नावाचा खेळाडू टीम इंडियाकडून देखील खेळताना पाहायला मिळाला होता. ऋषिकेश कालीकर जो एका दिवसामध्ये स्टार ठरला होता. खरं तर आपण बघितलं तर पाकिस्तान विरुद्ध ज्यावेळी टीम इंडियाला एका चेंडूमध्ये या गोल्डन चौकाराची आवश्यकता होती, तेव्हा साकलेन मुस्तक या गोलंदाजाला त्यांनी गोल्डन चौका ठोकला होता आणि तो अशक्य सामना टीम इंडियाला त्यांनी जिंकून दिला होता आणि रातोरात तो मात्र फेमस झाला होता. ऋषिकेश कानेटकर असं त्याचं नाव होतं आणि इथे मात्र ऋषिकेश विकेट प्राप्त करताना पाहायला मिळतोय. इथे खोलवटाचा चेंडू अगदी खोलत हाताळला होता. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल पेक्षा अधिक नाही. कोणी संघाची धावसंख्या सिंगल पोहोचते ती 23 लक्षाचा पाठला करताना 13 वर आणि इथून आपण बघितलं तर 10 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय. ओन फॉर द ओव्हरचा इशारा पंचाकडून दिला जातो आणि पंचाचा वायरचा देखील इशारा होतोय. कारण फलंदाजच्या आवाक्याबाहेरचा चेंडू फलंदाजच्या रिच पासून दूर आपण पाहतोय. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 14 धावा. 23 लक्षाचा पाठलाग जर्मन खोनी संघ करतोय. इथे समोर खेळल्या चेंडूला स्वतःच्या फाउलमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र इथे आपण पाहतोय एक छोटी धाव फलंदाज पूर्ण करतात. चिकी रन्स पाहायला मिळते आणि दुसरी धाव देखील फलंदाजाने पूर्ण केलेली आहे. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावने खोनी संघाची धावसंख्येमध्ये देखील आता बदल. धावसंख्या 16. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळाला आजच्या दिवसामध्ये शेवटचा सामना. या सामन्यात विजय संघ विपक्ष अन्वी एंटरप्राइजेस खांडपे या 2 संघामध्ये. खांडपे संघ किती दाखल झालेले. प्लेयर मिस ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू बॅट मध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. पुढीलच धामणगाव संघाने या फायनलमध्ये धडक मारलेली आहे. सध्या अंतिम सामना डीडी ग्राउंड भिनार इथे सुरू आहे निंबोली चषकामध्ये. इथे या समोर खेळलेल्या चेंडूला एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसरी धावेसाठी केलेले प्रयत्न हे आपण पाहू शकता. अंडरआर्म थ्रो, मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकलेले फलंदाजाने 2 धाव पुन्हा एकदा फलंदाज पूर्ण करतात. खोडी संघाची धावसंख्या 2 ने पोहोचते ती 18 धावांवर 18 धाव आपल्याकडे पाहायला मिळतात. दोन षटकांची समाप्ती 2 षटकांची समाप्ती नंतर जर्मन खोनी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 1/18 धावा. इथून 12 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. सोपं समीकरण आता मात्र पाहायला मिळते ते जर्मन खोनी या संघासाठी, कारण 12 चेंडूचा खेळ शेष आहे. 6 धावांची आवश्यकता आहे. पाच धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 5 धावा.
6-5चं समीकरण. 6 चेंडूचा खेळ शेष आहे. हे 3 षटकांचा सामना आपण पाहतो. 6 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 6 चेंडूमध्ये इथून 5 धावांची आवश्यकता आहे. आता सामना बनवू शकतो आपण बघतोय. जर गोलंदाज टिचून मारा केला तर हा धावा तो डिफेंड करू शकतोय. त्यासाठी त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. समीर याच्यावर ती जबाबदारी सोपवली गेलेली आहे. 6 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. कट करण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतो. निर्धाव चेंडू ऑप्शनचा चेंडू हाताला गेला होता आणि आता मध्ये समीकरण बॉल टू रन इक्वेशन. 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. पाच मध्ये 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. जास्त वेळ आपल्याला घेता येणार नाही कारण यानंतर आपल्याला एक सामना अजूनही खेळवायचा आहे. फील्डमध्ये परिवर्तन केलं जातं. आपण बघतोय क्षेत्रक्षेत्रामध्ये बदल केला जात आहे. 20 मध्ये थर्डमॅन फाईन लेग आहे. त्यानंतर पॉइंट आता मात्र तैनात केला जातोय. पाच चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. बॉल टू रन इक्वेशन. इथे माझं स्लाइस केलं चेंडूला पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक जे झालं रचलं होतं. जर ट्रॅप इथं तयार केला होता त्या ट्रॅप मध्ये फसताना पण फलंदाज बाद होताना. म्हणूनच भारताचे महान खेळाडू आपण बघितलं विनू मंकड यांनी म्हटलं होतं की क्रिकेट फक्त मैदानामध्येच खेळला जात नाही तर डोक्यामध्ये देखील खेळला जातोय. इथे मात्र आपण पाहतो डोक्यात ते चालले होते. कुठेतरी ट्रॅप रचण्याचा प्रयत्न होता. ट्रॅप रचला गेला होता. पॉइंट रेंजमध्ये शतक तैनात केला गेला होता. त्याच प्रकारे चेंडू हाताला गेला होता आणि आपण बघितलं तर तशाच प्रकारे फटका देखील खेळला होता आणि त्या ट्रॅपमध्ये इथे मात्र फसताना आपण पाहतोय फलंदाज. आता म्हणजे समीकरण 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता. सामना अजूनही सोडलेला नाही कोलिवली या संघाने. कंबर कसलेली आहे कोलिवली या संघाने. इथे खोलवा टप्प्याचा चेंडू स्क्वेअर द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव तर पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. घातक ठरू शकतोय. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर आणि परिणामस्वरूप अपघात. फलंदाज बाद होतोय धावचीच्या रूपाने. कुशल आपण पाहतोय. इथे मात्र समीकरण पाहायला मिळतंय. 3 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 3 चेंडू मध्ये इथून 4 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र डबल माइंडेड फलंदाज पाहायला मिळतील कारण मोठे फटके खेळायचे की मात्र सिंगल डबलने सामना जिंकून द्यायचा. हे समीकरण जेव्हा असते तेव्हा मात्र फलंदाजी करणारे संघाचं डोकं देखील चालत नाही. स्विंग अँड मिस चांगल्या चेंडूच्या हाताळणे. इथे आपण पाहतोय चांगला चेंडू हाताळताना पूर्णपणे इरादा स्पष्ट केलेला आहे कोलिवली संघाने. RFR. आता मध्ये शेवटची 2 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. कोलिवली संघ देखील खूपच फायटर संघ आहे. लांबच चषकामधील त्या कडू आठवणी धामणगाव संघाच्या देखील मनात असतील. दोन चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. 2-4चं समीकरण. आतापर्यंत आपण पाहतो समीर याने एक्स्ट्रा बॉलिंग हाताळलेली आहे. इथे लॉफ्ट केला चेंडू लॉफ्ट फटका मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद. आणखी एक हादरा जानमन खोले या 23 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कूल क्लायमेट मध्ये देखील कोणी संघाच्या फलंदाजांना घाम फोडलेला आहे तो कोणी संघाच्या गोलंदाजाने. आता आतापर्यंत समीकरण आपल्याला पाहायला मिळतं सामन्याचं पूर्णपणे चेंज होताना.
कारण एक चेंडू आणि एका चेंडूमध्ये या प्रदीप चौधरी ज्याची चर्चा भरपूर झाली होती पहिल्या इनिंगमध्ये आणि आता मात्र त्यासाठी या हा सामना आपण बघतो करूया मारो कारण एक चेंडू डोळे डाय करूया मारो और गोल्डन चौकर की आवश्यकता इसे लगा डाला तो मैच को झिंगा डाला इसे लगा डाला तो मैच को जीता डाला गोल्डन चौकार की गोल्डन डिलिव्हरी पाहावं लागेल आले अंगावर कल्पेशजी शेंडे यांचं देखील इथे आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे आणि त्यांच्यासाठी काही सामना रंगताना आपण पाहतोय कल्पेशजी शेंडे यांची एक रॉयल एंट्री आपण पाहतोय अगदी मोक्याची शेंडे त्यांची एंट्री झाली कारण त्यांच्यासाठी हा सामना आपण पाहतोय परवडणी ठरलेला आहे पैसा वसूल सामना खरं तर पाहायला मिळतोय कारण एक चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे काय दडलं या चेंडूमध्ये क्लायमेट थोडंसं कूल आहे मात्र सामना गरम होताना ठंडी में भी गर्मी का एहसास कूल क्लायमेट बट हॉट क्रिकेट आपण पाहतोय एक चेंडू 4 धावांची आवश्यकता काय होईल या सामन्यामध्ये खोनी की मात्र कोलिवली के फॅक्टर नक्कीच आपण पाहतोय के फॉर कोलिवली आणि के फॉर खोनी मात्र कुठला संघ जिंकेल याचं उत्तर या सामन्यानंतर मिळेल या चेंडू नंतर मिळेल इथे मात्र पंचांचा इशारा वाईट कहाणी में ट्विस्ट और मॅच बनते सुपर हिट अजूनही सामना संपलेला नाही चेसिंग इज कंपल्सरी आपण पाहतोय आता मात्र शेवटचा एक चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता सामना अजूनही संपलेला नाही हे दाखवून देताना गोलंदाज देखील सामना त्यांनी देखील लांबवलेला आहे आपण पाहतोय हृदयाचे ठोके आता वाढलेले आहेत धडधड धडधड अगदी आमचे टूएनमॅन जे आहेत त्यांच्या हृदयाच्या ठोक्यांचा आवाज आम्हाला येतोय टेन्स मध्ये चेसिंग इज कंपल्सरी नक्कीच टेन्स मध्ये आपण पाहतोय बॅटर टेन्स मध्ये बॉलर आणि टेन्स मध्ये आमचे 12 मॅन देखील पाहायला मिळतात एक चेंडू 3 धावांची आवश्यकता चेसिंग इज कंपल्सरी इथे हा सामना जिंकलेला कोहली संघाने अभिनंदन ज्यापासून कोहली संघाने अखेर जय संपादन केलेलं आहे हाडलक जर्मन खोनी त्याला ओली आपण टॉस केला जाईल नेक्स्ट मॅच आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक पुढील सामन्यानंतर देऊया टॉस साठी ज्यापासून कोहली संघाचा संघ एक आणि न्यू इंटरप्राइजेस कानपूर संघाचा संघ एक टॉस केला जाईल आमच्या टॉस बॉक्स मध्ये नयन अरुण पाटील यांना विनंती असेल घेऊन विवाह आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे आपलं विनंती असेल आपण तर टॉस कडे आपण येऊया या सामन्याचं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आम्ही या सामन्यानंतर देणार आहोत कारण आपल्याकडे वेळ कमी आहे टॉस केला जाईल टॉस देखील शॉर्ट मध्ये आपण पूर्ण करूया फक्त निर्णय डिसिजन जाणून घेणार आहोत कल्पेशजी शेंडे यांना विनंती आपण आपल्या शुभ असता आपण टॉस करणार आहोत जास्त वेळ आपण घेणार नाहीत फक्त डिसिजन जाणून घेणार आहोत खानपे विपक्ष कोहली आजच्या दिवसामध्ये शेवटचा सामना खानपे संघटक संदीप दादा कॉल आहे मध्ये जेपी चषक आलेला टॉस जिंकले कोहली संघटक फक्त निर्णय सांगायचा आहे बॅटिंग स्वीकारले आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा खानपे संघटक आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा टॉस केला गेला आहे टॉस जिंकले तर कोहली संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे मी घेऊन जातो टॉस बॉक्स म्हणजे कॉम बॉक्स मध्ये दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक हा सामना देखील 3 षटकांचा असणार आहे हो टू मनोज कारवे सर